IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधातील 2 जुन्या गंभीर प्रकरणांना पुन्हा उजाळा देत त्यांच्या निलंबनाची विशेष लक्षवेधी सूचना मांडणार असून खोपडे यांनी दावा केलाय की याच पार्श्वभूमीवर त्यांना आता शिवीगाळ करत धमकीची फोन करण्यात आली आहे। यानंतर यावर आमदार मोहन मते यांनी हे गंभीर आणि चुकीचं असून धमकावणाऱ्यावर योग्य कारवाईची मागणी सरकारकडे केली जाईल आणि चौकशीची मागणी देखील केली जाईल असं म्हटलंय। सत्र सुरू आहे आणि अशात एका आमदाराला सलग 3दा धमकी येणं तुमचे मित्र आहेत आमदार खोपडे, त्यांना किती गंभीर बाब आहे? मुळात असं मला आत्ताच कळलं आणि त्यांनी मी आज पेपरमध्ये वाचलं, ज्या लोकांनी धमक्या दिल्या असेल त्यामुळे याची शहानिशा करून त्या लोकांना कोणी हे केलं त्याचं ट्रेस करून त्याचा नंबर ट्रेस करून तो कोण आहे काय आहे आणि यांची मग थर्ड डिग्री यांना देऊन सगळं हे बाहेर काढायला पाहिजे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीमुळं म्हणजे एक अराजकता निर्माण होईल किंवा एक असं आमदाराला जर असं जाणवायला लागलं की आम्हाला आमच्यावर जर आरोप होत आहे मग तो कुठल्या विश्वासाने काम करणारा भविष्यात। अधिकाऱ्यांची चूक दाखवली म्हणजे अशा प्रकारचं होणं किती गंभीर आहे? मला असं वाटतं त्या जो अधिकारी आहे या म्हणून तो कुठल्या असं त्या अधिकाऱ्याने केलं नाही केलं हा विषय आहे, परंतु त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात चौकशी करून आणि जर तो पकडला गेला सापडला त्याला त्वरित त्याची उचलबांगणी करणं हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर।